गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघाली आहे। तरी सर्व भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत व सर्व भक्तांना व गुढीपाडव्यानिमित्त स्वामी नरेंद्र महाराज यांच्यातर्फे सगळ्या भक्तांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप धन्यवाद। हिंदू धर्माचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज ह्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांना एक हिंदू धर्माला एक संदेश असा पोहोचावा की हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहण्यासाठी हे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण भूषा जी आहे वेशभूषा जी आहे ही संस्कृती आहे आणि टिकून राहावं म्हणून हे चालू सर्वांना आमच्या संप्रदायामार्फत स्वामी रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्फत सर्व हिंदू बांधवांना सर्वांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाचं स्वागत करतो। जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने हिंदू धर्म संस्कार व हिंदू धर्म टिकवण्यासाठी व हिंदू धर्माची जागृती येण्यासाठी गुरु माऊलीने नूतन वर्ष हिंदू धर्माचे त्यानिमित्तानं आपला हा उत्सव आणि मिरवणूक काढलेली आहे। हिंदू धर्म आपला ऱ्हास होत चाललेला आहे, त्याच्यावरती संस्कार कमी होत चाललेले आहे दिवसांदिवस, हे टिकून राहावे त्यासाठी गुरु माऊली रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि त्या निमित्ताने हे 9 वर्ष म्हणून गुरु माऊलीच्या प्रेरणेने आम्ही रामानंद संप्रदाय परभणी यांच्या मार्फत हा पाडवा मिरवणूक काढलेली आहे आणि हिंदू जागृती आणि हिंदू नवीन मुलांना आपले संस्कार मिळाले पाहिजे। पुढे दिवसांदिवस या यंत्रयुगामध्ये मनुष्य गतिमान होत चाललेला आहे। रोज जरी आपल्या देवळात जात नसला पण आठवड्यातून एक दिवस तरी त्याने मंदिरात जाऊन आपल्या हिंदूंचे संस्कार टिकावे यासाठी गुरु माऊली प्रयत्न करत आहे। आमचा रामानंद संप्रदायाप्रमाणे कार्य करत असून मोठ्या प्रमाणात आम्ही आणि आपल्या या मानव जीवनाचा कल्याण करण्यासाठी सुद्धा जीवनामध्ये माऊलींनी वेगवेगळे उपक्रम राबवून आम्हाला पुण्य कर्म कसं करता येईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार कसं करता येईल, जीवन चांगलं कसं जगता येईल, माणूस म्हणून कसं माणसाला राहता येईल यासाठी प्रयत्न चालू आहे। गुरु माऊली या कार्यामध्ये आज लाखोने हजारो देशाची पूर्ण भागात देशातच नाही परदेशात सुद्धा आपला संप्रदाय वाढत चाललेला आहे। या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो। जय श्रीराम। जय श्री